किती नाव मिळाले? प्रभू येशू ख्रिस्ताला 2 नाव मिळाले. पहिले नाव कोणतं होतं? इमॅन्युएल. आणि दुसरं नाव कोणतं होतं? येशू. या दोन्ही नावाचा अर्थ बायबलमध्ये खूप महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. जसं मत्थ्याच्या पुस्तकाचा 1 अध्याय आणि 21 वचनामध्ये पाहायला मिळतं की काय सांगतं वाचा वचन? तिला पुत्र होईल. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव. आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव. कारण तोच आपल्या प्रजेला. कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारेल. त्यांच्या पापापासून तारेल. येशू या शब्दाचा, येशू या नावाचा अर्थ काय आहे? आम्हाला पापापासून तारणारा. येशू या शब्दाचं नाव काय? येशू या शब्दाचा अर्थ काय? जर तुम्ही बायबल वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळेल की मनुष्य जातीला पापापासून तारणारा, मनुष्य जातीला पापापासून सोडवणारा असं बायबलमध्ये येशूच्या नावाचा अर्थ लिहिलेला आहे. आणि दुसरा प्रभू येशू ख्रिस्ताचे नाव काय आहे? जसं यशायाला भविष्यवाणी झाली, यशायाचं पुस्तक 7वा अध्याय आणि 14 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. वाचू यशायाचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि 14 वचन काय सांगतं बघा. यास्तव प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. यास्तव प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे की पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवे व त्याचे नाव इम्मॅन्युएल. व त्याचे नाव काय असणार? आता पहिलं नाव कुठलं? प्रभू येशू ख्रिस्ताला कुठलं नाव मिळालं? पहिलं नाव इम्मॅन्युएल मिळालं. आणि जसं त्याला इम्मॅन्युएल म्हणतं तसं त्याला येशू पण म्हणण्यात आलं. आता इम्मॅन्युएल या शब्दाचा अर्थ काय आहे इथं लिहिलेला आहे. इम्मॅन्युएल या शब्दाचं नावाचा मीनिंग काय? इम्मॅन्युएल या शब्दाचा अर्थ काय? काय सांगतं त्याला? इम्मॅन्युएल आमच्या सानिध्यात येईल. म्हणजे काय? आमच्या सानिध्य, आमच्यामध्ये वास करणारा, आमच्यामध्ये वस्ती करणारा, आमच्या सानिध्य देव असे ठेवील. 2 नाव प्रभू येशूला ठेवण्यात आलं. आणि या दोन्ही नावाचा अर्थ बायबलमध्ये खूप महत्त्वाचा आहे. जसं प्रभू येशू ख्रिस्ताने मनुष्य जातीला पापापासून सोडवण्यासाठी या जगामध्ये जन्म घेतला आणि त्याचे नाव येशू ठेवण्यात आलं. आणि जसं येशू नाव ठेवण्यात आलं ना, त्यांनी त्या मनुष्य जातीला त्या पापापासून काय केलं? सोडवलं. मग पापापासून सोडून दिलं एवढंच आहे का? म्हटलं का ठीक आहे आता मी तुम्हाला पापामधनं सोडवलं, पापापासून तुमची मुक्तता झाली, आता तुम्ही जावा म्हटलं का? म्हटलं का? नाही. बायबल काय सांगतं? त्याला इमॅन्युएल म्हणतील. मनुष्याला पापापासून प्रभू येशू ख्रिस्ताने सोडवलं. मनुष्य जातीला पापापासून सोडवण्यासाठी त्याचा जन्म झाला 2025 वर्षापूर्वी. आणि पापातनं सोडवलं एवढंच नाही तर इमॅन्युएल म्हणून तो काय आहे? आमच्या मध्ये आहे. इमॅन्युएल म्हणून तो आमच्यामध्ये राहतो.